नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे. सध्या संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आणि साहजिकच या रणधुमाळीमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर होत असल्यामुळे EVMची चर्चा होणे साहजिक आहे. सर्वप्रथम EVMचा वापर 2013 साली नागालँडच्या विधानसभेमध्ये करण्यात आला आणि त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने सर्वत्र देशामध्ये EVMचा वापर चालू करण्यात आला आणि आता आपण पाहतो की आता निवडणुका ह्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच घेतल्या जातात. त्यापूर्वी त्या कागदाच्या मतपत्रिकेवर घेतल्या जायच्या. कागदाच्या मतपत्रिकेवर त्या उमेदवाराचं नाव असायचं, त्याचं चिन्ह असायचं आणि त्याच्या पुढच्या रकान्यामध्ये मतदार हा आपला शिक्का मारत असे. त्यामुळे मतदाराला हे निश्चित माहीत होतं की आपण कुणाला मतदान दिलं आहे. पण EVMमध्ये काय असतं, त्याचं नाव, त्याचं चिन्ह असतं आणि त्यासमोरच्या बटन त्यांनी दाबून त्या मतदाराला मत दिलं असतं. पण अनेक आरोप या EVMबद्दल केले जातात. यामध्ये काही राजकीय पक्षसुद्धा सहभागी आहेत. EVMच्या बाबतीत जर म्हणायचं असलं तर EVM हॅक करता येते, त्यामध्ये छेडछाड करता येतं, त्यामध्ये एकाच उमेदवाराला मत दिलं असं ॲडजस्टमेंट करता येते. असे एक ना अनेक आरोप या EVMबद्दल केले जातात. निवडणूक आयोगाने वेळोवेळी या सर्व आरोपाचं खंडन केलं आणि मतदाराला विश्वास दिला की ही EVM मशीन ही अतिशय निर्दोष, परिपूर्ण आहे आणि त्यामध्ये काहीही छेडछाड करणं शक्य नाही असं आहे. तरी देखील या शंका कुशंका ह्या घेतल्या जाऊ लागल्या. काही जणांनी तरी सुप्रीम कोर्टामध्ये या विरोधात याचिका दाखल केल्या. तेथे देखील निवडणूक आयोगानं आपलं म्हणणं ठासून मांडलं आणि त्यांनी असं आवाहन केलं की कुणीही या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये छेडछाड करून दाखवावं. परंतु तसं कुणीही केलेलं नाही. हे आव्हान निवडणूक आयोगाचं कुणीही स्वीकारलेलं नाही. तरी पण निवडणूक आयोगाचं एक कर्तव्य आहे की फ्री आणि फेअर निवडणुका घेतल्या पाहिजेत. त्यामुळे निवडणूक आयोगानं एक पाऊल पुढे टाकत मतदाराला त्याचं मतदान कुणाला गेलं आहे, मी ज्यांना मतदान दिले त्यालाच ते मतदान केलं आहे हे कळण्यासाठी VVPAT प्रणाली उपयोगात आणली. आता VVPAT काय आहे? वोटर्स व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल असं त्याचं पूर्ण नाव आहे. हे एक मशीन आहे जे स्वतंत्ररित्या त्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जोडलेलं असतं. यामध्ये आपल्याला ज्या उमेदवाराला आपण मतदान केलेलं असतं त्या उमेदवाराचं नाव आणि त्याचं चिन्ह अशी एक चिठ्ठी आपल्याला पाहायला मिळते. पण ती आपल्याला घेता येत नाही. स्वतंत्रपणे एक बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये काच लावलेला असतं आणि त्या काचेतून आपल्याला ती चिठ्ठी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण ज्यावेळेस मतदान करतो, आपण ज्यावेळेस बटन दाबतो त्यावेळेस लगेच बाजूच्या या VVPAT मशीनमधून एक पेपरचा तुकडा बाहेर येतो आणि तो 7 सेकंदापर्यंत आपला त्या काचेच्या बॉक्समधून पाहायला मिळतो आणि कट होतो तिथंच पडतो. म्हणजे निवडणूक आयोगानं मतदाराला ही खात्री दिलेली आहे की तुम्ही ज्यांना मत दिलेलं आहे त्यांनाच ते मत गेलेलं आहे. त्यामुळे आता मतदार देखील आश्वस्त राहू शकतील. तसेच या VVPATमुळं मतदानामध्ये जर मशीनमध्ये काही बिघाड झाला तर एक पर्याय म्हणून एक कागदाची मतमोजणीसुद्धा आपल्याला करता येते. या EVMमुळं आता मतदान घेणं, मतमोजणी करणं हे सर्व सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर या तंत्रज्ञानामुळं फार मोठ्या प्रमाणात जो कागदाचा वापर होता तो आता कमी झालेला आहे. त्यामुळे जंगलतोड किंवा वृक्षतोडसुद्धा कमी झालेली आहे. हा याचा फायदा आहे. आणि VVPATच्या उपयोगामुळं मतदार हे आश्वासित झालेले आहेत. त्यांना स्वतःला खात्री पटली आहे की मी ज्यांना मत दिलं आहे त्यांनाच ते गेलेलं आहे. अशा प्रकारे निवडणूक आयोगाने या VVPATचा उपयोग करून आपल्या सर्वांना एक खात्री दिलेली आहे की तुमचं मतदान हे सुरक्षित आहे, अगदी व्यवस्थित झालेलं आहे, याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही.